आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. जत जनावर बाजारातील निर्घृण खुनाचा छडा. जत शहरातील संशयित 2 सराईत आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई. दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून खून केला, संशयित आरोपींची कबुली. जत येथील जनावर बाजार परिसरात घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटनेचा अवघ्या काही दिवसात छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्थानिक गुन्हे अन्वेषण संशयित सराईत आरोपींना अटक केली आहे. मयत तरुणाची ओळख पटवून तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेची माहिती मिळताच स्था गु अ शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी कोणताही ठोस भौतिक पुरावा उपलब्ध नसतानाही बातमीदार व स्थानिक स्रोतांकडून माहिती संकलित करून मयत इसमाची ओळख पटवण्यात आली. मयताचे नाव विकास मलकारी टकले, वय 26, राहणार टकले वस्ती उमदी असे असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात आली. जत येथे यल्लम्मा देवीची जत्रा सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ असलेल्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून रवींद्र बंडगर व विराज पांढे हे 2 संशयित समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार दोघे शिवाजी पेठ, जत येथील तुराई प्लॉट परिसरात असल्याचे कळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम उडवाउडवीची उत्तरे देणारे दोघेही गोंधळलेले दिसून आले. कौशल्यपूर्ण तपासानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितले की जत मार्केट यार्डमध्ये शेकोटीजवळ बसले असताना विकास टकले याची त्यांच्याशी ओळख झाली. दारू पिण्यासाठी पैसे देतो असे सांगून विकासने त्यांना दुकानाकडे नेले. मात्र पैसे नसल्याचे सांगितल्याने रागाच्या भरात धडा शिकू असे ठरवून त्याला मोटारसायकलवरून जनावर बाजार परिसरात नेण्यात आले. तेथे लाकडी बॅटनने मारहाण करण्यात आली. शिवीगाळ झाल्याने संतप्त होऊन आरोपींनी त्याचे कपडे काढून टाकत डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. भौतिक, परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींनीच खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना जत पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मारामारी व आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. या क्लिष्ट व आव्हानात्मक खुनाचा यशस्वी छडा लावल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सांगली, अपर पोलीस अधीक्षक सांगली व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत प्रतिनिधी प्रमोद मिटकरी. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.